तर आता तुम्ही म्हणू शकता किंवा काही माईक अनम्यूट करून सांगू शकता, की काय-काय तुम्हाला डिफिकल्टी आल्या, काय नेमक्या अडचणी आल्या किंवा सेटअपच समजलं नाहीये किंवा सेटअपनी कामच केलं नाही. तुम्ही जे असेल ते स्पष्ट सांगू शकता. बोला. हॅलो. बोला. आता ते मार्किंग कसं करायचं तेच कळत नाही. म्हणजे कुठल्या पॉइंटपासून कुठल्या पॉइंटपर्यंत डबल स्ट्रक्चर मार्क करायचं ते समजत नाही जास्त एवढं. ओके. मी आता क्लिअर करतो. आता समजा मी पहिल्यापासूनच चालू करतो. फक्त मध्ये कोणी डिस्टर्ब करू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही फक्त एकदा हे करा. मी तुम्हाला आपण अनम्यूट करून चान्स देऊया. ओके. तर आता समजा मार्केटमध्ये आपण आलोत. हा चार्ट आहे मार्केटचा. एकदा रिफ्रेश करतो. म्हणजे मला टाइम फ्रेम पण दिसेल इथे. ओके. हां, तर आता हा समजा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि मी भरपूर बॅक टेस्टिंग करतो. म्हणजे तुम्ही विचारही करत नसताल. मी 10-10, 12-12 तास आणि त्यानंतरनं कंटिन्यू वेगवेगळ्या डिव्हाइसवरती मी प्रॅक्टिस करत असतो. असं नको की टॅबलेटमध्ये आपण कॅल्क्युलेटर, इंडिकेटर वापरतोय आणि त्याच्यात वेगळे रिझल्ट येतात. त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये वेगळे येतात किंवा फोनमध्ये वेगळे. असं नको. मला प्रत्येक ठिकाणी एकच पाहिजे आणि जो तुम्ही आतापर्यंत विचारही केला नसेल, त्या लेव्हलचं जाऊन मी सारखं प्रॅक्टिस करत असतो. प्रत्येक टाईम फ्रेम मला येते बघा. खूप टाईम फ्रेम दिसतील. 1 पासून ते डायरेक्टली 45 पर्यंत आणि 1 तासापासून ते पुढे पण दिसतील आणि मागच्या एक आठवड्याभरात म्हणा मी भरपूर बॅक टेस्टिंग केलेली आहे. भरपूर म्हणजे कारण मार्केट आहे ते कॅल्क्युलेटेड बेस मार्केट आहे. आता तुम्ही जे बघताय बायिंग सेलिंग जी मार्केटमध्ये झालेली आहे, तर ती का झाली? त्याचं काहीतरी कारण आहे. त्याच्यामागे असं नाही की कुठलीतरी न्यूज असेल किंवा कुठलंतरी हे असेल कुणीतरी म्हणजे फक्त म्हणतात ना, की अशी काहीतरी न्यूज होती म्हणून तसं मार्केटमध्ये झाले किंवा इथं हे होतं, ते होतं. अशी कारणं नाहीयेत. मार्केट हे पूर्ण प्रिडिफाईन आहे. ओके. हं. तर आता समजा तुम्हाला जर समजत नसेल काय सेटअप कसा आहे, काय करायचंय, तर तुम्हाला मी एकच सांगू शकतो, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा 5 मिनिटाचा चार्ट घ्यायचा आहे. आता कम्युनिटी मेंबर पण आपल्या इथे जॉइन असतील, त्यांनी पण सगळं व्यवस्थित बघायचंय. ओके. आणि ह्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही डाउट आले, समजलं नाही, तर मग तुम्ही आपण हे लेक्चर झाल्या-झाल्या लगेच आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपण क्लिअर करू. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, हे सगळं रिमूव्ह करतो, जे पण मी ड्रॉ केलेलं आहे ते. आता हे समजा मी सगळं रिमूव्ह केलेलं आहे आणि माझ्यासाठी हा प्लेन चार्ट आहे 5 मिनिटाचा. आवाज तर तुम्हाला येत असेल माझा आणि महत्त्वाचं म्हणजे ना, आता समजा तुम्ही मार्केटमध्ये आला आहात आत्ता, तर तुम्हाला बघायचं आहे, की एक्झॅक्टली या ठिकाणाहून सेलिंग का आली मार्केटमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघायचं की इथूनच का बायिंग आली बरोबर? कारण तुम्ही शेवटी बायिंग आणि सेलिंग करायलाच मार्केटमध्ये आलात. तुम्ही असं वेगळं काहीतरी रॉकेट सायन्स तर करायला आला नाहीये. एकतर तुम्हाला बायिंग करायची, प्रॉफिट करायचंय, सेलिंग करायची, प्रॉफिट करायचंय, बरोबर? ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये मार्केटचा तुमचा संबंध. ओके. तर आपल्याला कळणार कसं एक्झॅक्टली मार्केट कुठून वरती जाईल आणि कुठून खाली जाईल. जे नवीन मेंबर आहेत त्यांनी पण व्यवस्थित बघा आणि कम्युनिटी मेंबर पण. ओके. तर आता समजा मी थोडंसं जर झूम आउट केलं हा चार्टला, तर मला एक-एक स्विंग दिसतील इथे. म्हणजे इथून मार्केट बरोबर वरतीच का गेलंय? त्याच्यानंतर इथपर्यंत का गेलं? इथूनच का खाली आलं? ते कुठपर्यंत आलं? त्याच्यानंतर इथून थोडीशी रिट्रेसमेंट देऊन वरती का गेलं मार्केट? या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, तुम्हाला माहिती पाहिजे. मगच तुमची एंट्री जी आहे ती परफेक्ट होईल. ओके. तर आता हे बघा, तुम्हाला काही समजत नसेल या ठिकाणी. तुम्ही एनालिसिस करताना काय करणार आहेत? मी झूम करून दाखवतो हा चार्ट. आता आजचाच चार्ट बघा. एक्झॅक्टली मार्केट इथूनच का खाली आलं त्याच्यासाठी मी थोडंसं झूम आउट केलं आणि मी तुमच्यासोबत हा चार्ट पण शेअर केला होता. मी काय असं वेगळं काही केलं नव्हतं. मी फक्त काय बघितलं मार्केटमध्ये, की जिथून पण मार्केट इथून खाली आलेलं आहे, तर ही स्विंग कंप्लीट केली आहे का? ओके. या स्विंगच्या नंतर मी एक गोष्ट नोटीस केली, की खालची स्विंग कंप्लीट आहे आणि गोल्ड इथून वरती जातंय. तर ही स्विंग कंप्लीट आहे का अनकंप्लीट आहे हे मी चेक केलं. मी चेक केलं. अजून थोडं खाली गेलो. मला एकदम बॉटम कुठे दिसला? एकदम महत्त्वाचा बॉटम म्हणजे इथून जी सेलिंग आली होती, हा डबल बॉटम मला इथे दिसला आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल, की डबल बॉटम म्हणजे आपली बऱ्यापैकी रेंज जी आहे ती आपण कंप्लीट मानतो. म्हणजे समजा एखाद्या लेव्हलला इनकम्प्लीट जरी रेंज असेल आणि डबल बॉटम बनून किंवा डबल टॉप बनून जर यू घेतला असेल, पूर्ण यू आता या ठिकाणी पूर्ण यू दिसतोय ना मला. एकदम यू घेतलेलं शार्प. तर अशा केसमध्ये नेमकं गोल्ड हे कंप्लीट रेंज आपण मानतो. ओके. तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, मी रेंज काढायला सुरुवात केली. जसं तुम्ही काढता सगळेजण, मी तशीच काढली. मी काय असं वेगळं काहीच केलं नाहीये. फक्त तुम्ही आता बघू शकता चेंजेस काय केला असेल तर तो टाईम फ्रेममध्ये चेंज केलेला आहे आणि थोड्याशा कंडिशन्समध्ये चेंज केलेला आहे. कारण मार्केट जे आहे ते पूर्ण कॅल्क्युलेटेडच आहे. मला हे 100% मानावंच लागेल. आणि इथून वरती जातंय तर मी काय करणार, झूम करून अपसाईडची रेंज काढणार आहे. आता अपसाईडची रेंज मी कशी काढणार आहे, तर मला एकदम लोची कॅन्डल घ्यायची. ती वीक असू शकते किंवा बॉडी असू शकते. पण जी पण एकदम लोची कॅन्डल आहे ती मला सिलेक्ट करायची आहे. कशी करणार आहात?
आता ही 20 ऑगस्ट 17:35 ची कॅन्डल आहे. तर मी काय करणार आहे, सेटिंग मध्ये जाणार आहे माझ्या इंडिकेटरच्या. हे बघा, इंडिकेटरचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, लॉटरीज ऑरेकल. तर इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर आपण फक्त तारीख बघायची. काय होती? 20/17/35. 20 आपण तारीख सिलेक्ट केली. त्याच्यानंतर 17 हा कॅन्डलचा टायमिंग आहे आणि खाली मिनिट आपण सिलेक्ट करू. मला अपसाईडची रेंज बघायची आहे. ओके, एंटर केल्याच्या नंतर इथून मला एक्झॅक्टली अपसाईडची एक रेंज बघायला भेटेल. तर मी ड्रॉ करताना मी फक्त हे बघणार आहे की गोल्डने ही जी माझी रेड टार्गेट लाईन आहे ती ब्रेक केली आहे का. जर ब्रेक केलेली असेल तर मी डबल स्ट्रक्चर ड्रॉ करणार. एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यांनी ऐका. डबल स्ट्रक्चर मी इथून ड्रॉ करणार. कसं करणार? एकदम बॉटम पासून सगळ्यात पहिल्यांदा मी ग्रीन पर्यंत करणार इथपर्यंत. पण जर गोल्डने ब्रेक केलेला असेल माझं स्ट्रक्चर, सिंगल स्ट्रक्चर, तर मी डायरेक्टली डबल स्ट्रक्चर घेणार असं. आणि डबलला पण जर ब्रेक केलेला असेल तर मी अजून एक स्ट्रक्चर घेणार एकदम बॉटम पासून टॉप पर्यंत. मग माझ्यासाठी हे झालं डबल स्ट्रक्चर, म्हणजे आपल्या डबलच्या पण डबल स्ट्रक्चर. आणि काम करताना पण असंच काम करायचंय प्रॉपर. आता समजा मी इंडिकेटर ऑफ करतो आणि सेम खालचा जर बॉक्स मी वरती ठेवला इथे, एक्झॅक्टली तुम्हाला ह्या आपल्या डबल स्ट्रक्चरच्या 75% पासून सेलिंग बघायला भेटली. या ठिकाणी बघा, इथून दिसते सगळ्यांना सेलिंग. ओके, तर ही जी सेलिंग आहे ती कशी आली? कारण ट्रेंडिंग मार्केट ऑलरेडी, आणि मार्केटमध्ये समजा कधी सिंगल पण स्ट्रक्चर तयार होईल, कधी डबल पण स्ट्रक्चर तयार होईल. आता तुम्ही म्हणताल की आम्हाला कसं कळणार की सिंगल डबल? तर सिंपल आहे. जसं आपण आधी रेंज काढली, तर रेंजमध्ये आपण सिंगल रेंज काढली इथपर्यंत. नीट बघितलं तर तुम्हाला कळणार कसं, हे पण मी तुम्हाला आता सांगतो. आता समजा ही तुम्ही सिंगल रेंज काढली, हा बॉक्स मी एकदम साईडला ठेवतोय. ही तुमच्यासाठी सिंगल रेंज होती, पहिली रेंज सिंगल. आणि त्याच्यात पण जर तुम्ही नीट बघितलं, जर मी इंडिकेटर ऑन केलं, हे बघा व्यवस्थित ड्रॉ करतो मी परत ग्रीन लाईन पर्यंत. समजा मी ग्रीन लाईन पर्यंतच इथपर्यंतच माझी सिंगल रेंज ड्रॉ केलेली आहे. ओके, तर मार्केट किंवा गोल्ड वरती जाईल. हे कशावरून जाणार आहे? तर जेव्हा तुम्ही ह्याचा 25% भाग घेता, 25%चा हा पोर्शन, हा तर 50%चा आहे, पण ह्या रेंजच्या जर तुम्ही 25% हा छोटासा जर पोर्शन घेतला, हा समजा तुम्ही साईडला ठेवला, तर हे डोक्यात ठेवायचंय की ही सिंगल रेंज आहे. ह्याच्यासाठी हा 25%चा बॉक्स आहे. जिथून पण मार्केट खाली येत आहे, जर ह्या बॉक्सच्या बाहेर क्लोजिंग कॅन्डल झाल्या तर समजायचं इथून न्यूटन येणार आहे, नाहीतर येणारच नाही. एकदम सिंपल सांगतो. आणि हे बॉडी पासूनच का मार्क केलंय? कारण जेव्हा पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असतं, आता तुम्ही म्हणताल की ते इनकम्प्लीट नाही, कम्प्लीट आहे. पण हे आपल्याला डोळ्याने दिसते कम्प्लीट आहे. पण जर तुम्ही हा बॉक्स वीक पासून ड्रॉ केला, तर तुम्हाला इथे, चला आपण हा बॉक्स साईडला ठेवूयात आणि हा डबल बॉक्स आपण ड्रॉ करूयात. त्याच्या पण बाहेर मार्केट नाहीये. ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही बेसिक हिंट मार्केटची समजून घ्या, की आपल्या बेसिक कंडिशन काय आहेत, की जेव्हा आपण हे करा, माईक म्यूट करून टाका. ओके. तर बेसिक तुम्ही हिंट मार्केटच्या समजून घ्या, की जेव्हा पण कम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं मार्केटमध्ये, तेव्हा मार्केट काय करतं, जर वरती जायचं असेल, कंप्लीट असून म्हणजे कंप्लीट नसताना जर वरती जायचं असेल, तर मार्केटमध्ये व्हॅलिड रिट्रेसमेंट येणार आहे. असं नाही की मार्केट, आता समजा मी हा बॉक्स इथं यूज केलाय. हा बॉक्स मी वीक पासून जरी धरला, तरी प्रॉपर त्या बॉक्सला रिस्पेक्ट केलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल. त्या बॉक्सच्या बाहेर एक सुद्धा कॅन्डल तुम्हाला दिसत नसेल. ह्याचा अर्थ काय आहे, की गोल्डला अजून वरती जायचंय. बरोबर. आणि सेम तुम्ही म्हणता, की आम्हाला 50%चा बॉक्सच माहित नव्हता. आम्हाला फक्त 25चा माहित होता. ठीक आहे. मग इथून तर तुम्ही सेलिंगची रेंज काढू शकणार नाहीयेत. कारण बेसिक तुम्ही असं केलं, तुम्ही खालून बाईंगची रेंज काढली. कुठपर्यंत काढली? ग्रीन लाईन पर्यंत काढली, आपल्या टार्गेट लाईन पर्यंत. आणि हे जर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन जर मी हे दोन्ही ऑप्शन ऑन केले, तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. वरती टार्गेट लेबल पण दिसेल, या साईडला डॅशबोर्ड पण दिसेल. डॅशबोर्डमध्ये पण तुम्हाला सगळं दिसेल. तुम्ही कोणती कॅन्डल सिलेक्ट केली आहे, त्यानंतर मार्केट कसं आहे, ऍक्टिव्ह आता काय चालू आहे, मोड. मोड म्हणजे इथे जाऊन आपले जे इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये भरपूर मोड्स ऍड केलेले आहेत. ते कसे बघणार आहेत तुम्ही? आता सध्या मोड जो आहे तो ऑटो स्मार्ट वरती आहे. इथं कन्झर्वेटिव्ह, बॅलन्स मोड, अग्रेसिव्ह मोड, एक्स्ट्रा अग्रेसिव्ह मोड. पण येथे तुम्हाला काहीच स्वतः डिसाईड करायचं नाहीये, कारण तुम्हाला माहितीच नाहीये की कोणता मोड सिलेक्ट करायचा आहे. ऑटो स्मार्ट मोड घेतलेला आहे. हे मार्केट स्वतः ठरवतं की त्याला कोणता मोड सिलेक्ट करायचा आहे. हे पूर्ण बॅक टेस्टिंग करून, अभ्यास करून, हिस्ट्री बघून किंवा कालची परवाची मुवमेंट बघून ह्या सगळ्या गोष्टी हे इंडिकेटर ठरवतं. ओके. तर मला सांगायचं हे होतं,
ही कळणार कसं की ही रेंज कंप्लीट झाली आणि मार्केट तरी पण खाली न येता वरती जात आहे. तर तुम्ही काय करणार आहात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, हा जो आपला 25% चा बॉक्स आहे, एक सिंपल आहे की कधी पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आपण बॉडीपासून मार्क करतो. मग एकदा तुम्ही हे बघायचंय की जेव्हा तुम्ही बॉडीपासून मार्क करणार आहात हा बॉक्स 25% चा, तर कॅन्डल त्याच्या खाली क्लोज आहेत का? जर त्याच्या खाली क्लोज असतील, तर मग ह्याचा अर्थ मार्केट अजून खाली जाऊ शकतं. ओके. पण जर प्रॉपर ह्याला पण रिस्पेक्ट केली आहे मार्केटनी आणि तुम्ही चुकून समजा तुम्ही जर चुकून वीक पासून बॉक्स ड्रॉ केला असा आणि त्याला ब्रेक केलेलं आहे, तर हाच बॉक्स तुम्ही डबल असं घेऊन बघू शकता. असा डबल घेऊन बघू शकता की ह्याच्या बाहेर मार्केटने क्लोज केलंय का? आणि हाच बॉक्स तुमचा 50% चा बॉक्स आहे या रेंजचा. असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाही ह्याच्यात. माईक तुम्ही हे करा, कारण इथं बाकीच्यांना डिस्टर्ब नका करू. ओके. ओके. बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन इथे होतं की कंप्लीट ट्रेन झाल्याच्या नंतर गोल्ड परत खाली थोडंसं वरतीच का जाते? मग आम्हाला कळणार कसं वरती? मग ते आता तुमचं क्लिअर झालेलं असेल. आपल्याला पण 25% चा हा बॉक्स यूज करायचा आहे, बॉडीपासून मार्क करायचा आहे. कुठूनही करा तुम्ही, बॉडीपासून करा, वीकपासून करा. ह्या बॉक्सच्या बाहेर जर मार्केट किंवा गोल्ड गेलं खालच्या साईडला, तर मग तुम्ही समजू शकता की ओके, मग अजून सेलिंगला मार्केट जाऊ शकतं किंवा इनकम्प्लीट स्ट्रक्चर तर तुम्हाला मी ह्याच्या आधी पण शिकवलेले खूप वेळा. सिंपल आहे. वरून तुम्ही जर हा बॉक्स ड्रॉ केला, ह्याच्या खाली जर कॅन्डल इथे क्लोज झाली आणि जर रिट्रेसमेंट येत असेल, तर ते कुठपर्यंत येणार आहे 50% पासून तिथून खाली. आणि एकदा का मार्केट खाली गेले, की तुमच्यासाठी अजून एक चान्स काय असणार आहे? तुम्ही लगेच सेलिंगची रेंज काढणार आहे. हे सगळं तुम्ही बॉक्स ड्रॉ साइडला करताल असे. आणि जी पण ही टॉपची कॅन्डल आहे इथं, तुम्हाला एरो पण दिसेल. हा बघा एरो. ही कॅन्डल तुम्ही सिलेक्ट करणार आहेत आणि त्याची परत फ्रेश रेंज काढणार आहे. पण जोपर्यंत मार्केट प्रॉपर डायरेक्शन घेत नाही, तोपर्यंत तुम्ही न्यू रेंज काढायची नाहीये. नाहीतर आता काही लोकं काय करतात, की खालून बायिंगची रेंज काढली, वरती थोडं मार्केट ग्रीन लाईन पर्यंत गेलं, टार्गेट लाईन पर्यंत आणि तिथून खाली आल्याच्या नंतर लगेच खाली आल्या दुसरी रेंज काढतात. असं नाही करायचं अजिबात. ओके. आणि हे खरं सांगायचं म्हणलं तर एवढं तुम्हाला व्यवस्थित असं कोण सांगत नाहीये. पण हे मी पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सगळ्या गोष्टी बॅक टेस्टिंग केलेल्या आहे. त्याच्यामुळे आता समजा असं नको व्हायला की नुसतंच आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन केलेलं आहे. त्याच्यात काही 2च दिवसाची ट्रेड येतात. पण प्रॉपर नॉलेज तर काहीच नाहीये. आणि कोर्समध्ये पण फक्त इंडिकेटर दिसतंय. ओके. तर असं नको व्हायला. दिसताना ते तुम्हाला इंडिकेटर दिसेल, कॅल्क्युलेटर दिसेल, पण त्याच्या मागं किती लॉजिक आहेत आणि नाव पण लॉजिक ऑफ ट्रेडिंग आहे. ओके. तर आपण समजा तुम्ही ही चूक केली आणि या ठिकाणी तुम्ही सेलिंगची रेंज काढली. तर आपण इथून सेलिंगची रेंज काढून बघूयात. चला आपण बी चूक करून बघू. कोणती कॅन्डल आहे? 20 18.5. 20 18.5 ची कॅन्डल आहे. डाउन साइडला मला बघायचंय ना मार्केट किती गेलंय. हे बघा. चूक केल्यावरती काय होतं मी फक्त ते तुम्हाला सांगतोय. इथून मी डॅश लाईन पर्यंत ड्रॉ केलेलं आहे. सगळ्या गोष्टी पिन पॉइंट दिसणार आहेत तुम्हाला. या ठिकाणी पण बघा 25% च्या खाली गोल्डने कॅन्डल क्लोज केली आहे का? आपल्या रेंजच्या. तर ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज केली असती, जसं की मी तुम्हाला मागेचपासून सांगतोय. तुम्ही कसंही घ्या. खालची पण रेंज काढून बघा, ह्या साइडची पण रेंज काढून बघा. ह्याच्या खाली तुम्हाला कॅन्डल क्लोज दिसते का? अजिबात नाही. जर ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज असती, रिट्रेसमेंटला इथं तुम्हाला सेलिंगचा ट्रेड भेटला असता प्रॉपर. समजतंय? पण जसं इथं डबल बॉटम तयार झाला या ठिकाणी आणि गोल्ड जर अपसाइडला जात असेल, तुम्ही रेंज काढली अपसाइडची, तर किती गोष्टी सोप्या आहेत आणि क्लिअर कट आहेत. या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. असं नाही की शिकवलेल्या नाहीयेत. जरी समजा एखादा दुसरा शब्द राहिला असेल, तरी तुम्हाला दिवसेंदिवस शिकत राहायचंय. आणि स्वतः पण भरपूर मी आता जवळ-जवळ कम्युनिटीमध्ये 130 135 मेंबर असतील. पण त्याच्यातले फक्त 10 ते 12 जण असे आहेत, की ते मला रेग्युलर स्क्रीनशॉट पाठवतात. बाकीचे लोकं फक्त म्हणजे एवढं पण कारण ट्रेडर असाच बनत नाही. मी एक गोष्ट सांगतो 10 पैकी फक्त 3 ते 4 लोकच ट्रेडर बनतात. 100 पैकी. 100 लोकांपैकी. आणि त्याच्यात जर तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची नसेल, फक्त काहीतरी अशी ट्रिक पाहिजे असेल, तर असं असं अजिबात होऊ शकत नाही. कारण ट्रिक वापरण्यासाठी पण तेवढीच मेहनत लागते. ट्रिक असं सहजासहजी कोणाला पण वापरता येत नाही. ओके. तर इथपर्यंत आता तुम्हाला काहीच डाऊट नसेल, की आपण बायची रेंज काढली आणि कसं आपण ट्रॅक करत गेलोत. आता समजा मी हे डिलीट केलं. ही सेलिंगची हॅलो. रेंज मी डिलीट केली. बोला. सर आधी आपण 30 मिनिटावर रेंज काढत होतो. बरोबर? हो. तुम्ही प्रोटोकॉल ग्रुपमध्ये आहे का? हो, आहे की. मग त्याच्यात मी मेसेज टाकला होता काल.
होय का? नाही मी अजून चेक केलेलं नाही. मी त्यात मेसेज हे स्पष्ट टाकला होता. एकदा वाचा. आणि एक गोष्ट ही सांगतो, कधीही अडून राहू नका एका गोष्टीवरती. मार्केट हे फुल अपडेटेड आहे. तुमच्या प्रत्येक सेकंदाला मार्केट काही ना काहीतरी अपडेट होतंय. तुम्हाला पण अपडेटेड राहावं लागेल. मी तुम्हाला मागच्या पूर्ण सगळ्यांना सांगितलं होतं लेक्चरमध्ये, की तुम्ही पण अशी बॅक टेस्टिंग करा. वेगवेगळ्या टाईम फ्रेमला जावा. तुम्ही बघा कुठून कुठपर्यंत मार्केट कसं रिस्पेक्ट करतंय. असंही असू शकतं, की आपण 5, 10, 15, 20 किंवा 30 मिनिटावरती काम करतोय. पण आपला 130, 135 मेंबरपैकी असा पण एखादा असू शकतो, की तो एकदमच वेगळ्या टाईम फ्रेमला आणि त्याचं मॅनेजमेंट एकदम खतरनाक आहे आणि तो पूर्ण या इंडिकेटर कॅल्क्युलेटरचा वापर करून घेतोय. ओके, असं पण असू शकतं. त्याच्यामुळे म्हणतो, की फक्त मी जे शिकवतो त्या कंडिशनवरती आणि त्याच्यावरती काम करा, ना की टाईम फ्रेम फिक्स राहू द्या किंवा अजून ओके. कारण टाईम फ्रेम ही सर चेंज पण आता होऊ मी शकते. हां. टाईम आता मी फ्रेम ही 5 चेंज पण होऊ मिनिटावर सुद्धा शकते. काढलेले आहेत सर. टाईम हं, फ्रेम मी हं. शुक्रवारपासून काढलेले आहेत. म्हणजे त्या ओके. बऱ्यापैकी झालेल्या आहेत. ज्यावेळेला बॉक्स त्याच्या 25% ला क्रॉस करते त्यावेळेला अपसाईड रेंज चांगली होते. म्हणजे हो, अपसाईड असेल किंवा डाउनसाईड. तेच माझं सांगण्याचा मग उद्देश आहे. यामध्ये एंट्री घेताना हं. 5 मिनिटावरच घ्यायची का 3 मिनिटावर घ्यायची? इथे मी आत्ता जे सांगत आहे, ते मी पूर्ण 5 हां. मिनिटावरती शिफ्ट झालेलो आहे. मी कोणताच 30 मिनिटं बघत बरं. नाहीये, 3 मिनिटं बघत नाहीये. आणि बरं. सकाळी पण जेव्हा आपण इथून हा ट्रेड बघितला होता, बायिंगचा ट्रेड बघितला होता आणि हलक्या कॅन्डल खाली क्लोज झालत्या आपल्या रेंजच्या. त्याच्यामुळे प्रॉपर गोल्डने परत तिथं डबल बॉटम तयार केलाय आणि तिथून वरती चाललंय. म्हणजे मार्केट बघा किती सुप्रीम आहे आणि आपला सेटअप पण कसा खतरनाक वर्क करतोय ते पण बघा तुम्ही. आणि मी सेटअप का शिकवतोय, लर्निंग का देतोय? मला असं वाटतं, की तुम्ही स्वतःचे स्वतः एनालिसिस करावं, बॅक टेस्टिंग करावी, प्रॉफिट करावेत. असं नाही, की फक्त सिग्नल कधी येईल किंवा बायिंगचा सिग्नल कधी येईल, सेलिंगचा सिग्नल एसेल कुठं लावू, काय करू? अशा गोष्टी अजिबात नकोत. तर आपण इथून लाईव्ह मार्केटपर्यंत पण जाणार आहोत. पण त्याच्या आधी थोडंसं मी सांगतोय तुम्हाला, की मी कसं काय केलंय इथं. तर समजा ही तुम्ही रेंज काढली, ह्याला गोल्डने ब्रेकआउट केलेलं आहे आणि ब्रेकआउट का करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं, की रिट्रेसमेंट किती आली ते तुम्हाला बघायची आहे. 25% आली आहे का? किंवा वीकपासून 50 आली आहे का? किंवा बॉडीपासून 25 आली आहे का? ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि ह्या बघणं चांगलं आहे. कारण शेवटी छोट्या-छोट्या ट्रेडर जो असतो त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टी सगळ्या नजरेत असतात. एक-एक कॅन्डल त्याला माहिती असते. पूर्णच तो सगळे स्विंग हाय कॅच करू शकत नाही. पण त्याचा रिस्क रिवॉर्ड, डिसिप्लिन म्हणा किंवा शिस्त ज्या पण काही गोष्टी असतील त्या सगळ्या फिक्स असतात, माहिती असतात. ते तुम्ही अक्षरशः कोणालाही कुठल्याही जे ट्रेडर सक्सेसफुल असतील त्यांना विचारा. त्यांचं तुम्ही माइंडसेट नाही खराब करू शकत. तुम्ही कितीही काय करा, त्यांचं तुम्ही कंट्रोल जे असतं ना स्वतःवरती ते नाही खराब करू शकत. ओके. तर जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, की एक-एक कॅन्डल कशी म्हणजे ब्रेक करत गेलेली आहे. तर जसं तुम्ही डबल रेंज घेता आणि इथे पण तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय. समजा ही पहिली रेड लाईन आहे इथे. ही तुम्ही डबल रेंज मार्क केलेली. इथं 75% ची लेव्हल मार्क केली प्रॉपर. तर इथूनच सेलिंगची रेंज का आलेली आहे? इथे पण तुम्ही बघू शकता प्रॉपर. ही जी खाली रिट्रेसमेंट दिसतीये, इथून जर मी बॉडीपासून मार्क केलं, तर पिनपॉइंट खाली 75% पासून मला अपसाइडची रेंज बघायला भेटतीये. म्हणजे एखाद्याला स्कॅल्पिंग जर दिवसाची करायची असेल, तर तो ह्या 75 पासून इथपर्यंत 160 पिप्स घेऊन निवांत शांत बसेल. विचार करा. सेम. ओके. आणि समजा ही पूर्ण मोठी रेंज आपण घेतली आहे. इथून तुम्ही सेलिंगची काढली किंवा हाच 25% जो पोर्शन आहे आपल्या टोटल रेंजचा, तो जर वरून पकडला तुम्ही बॉडीपासून, तर प्रॉपर तुम्हाला इथे एक पुलबॅक बघायला भेटतोय. प्रॉपर. आणि हा पुलबॅक कितीचा आहे ते पण बघा. हा पण 150 पिप्सचा पुलबॅक आहे. त्याच्या खाली परत कॅन्डल गेलेले आहेत. अशा वेळेस आपण काय करतो, आपण हाच बॉक्स घेऊन जर वरून ठेवला बॉडीपासून, तर पिनपॉइंट खाली तुम्हाला हे बघायला भेटते 50% ला सपोर्ट बघायला भेटतोय. सेम बॉक्स जर तुम्ही वीकपासून धरलात, कारण वरच्या साइडला कंप्लीट रेंज आहे, तरी पण तुम्हाला 75% पासून प्रॉपर परत बायिंगची रेंज इथून बघायला भेटतीये. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम फक्त प्रॅक्टिस करत नाही आहोत आपण बरेच जण, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. आता सेटअप एवढा खतरनाक आहे, की तुम्ही कशीही कुठूनही लेव्हल काढल्या, फक्त तुमचा बायस जो आहे तो क्लिअर पाहिजे. डाउट जे आहेत ते क्लिअर पाहिजेत. इथून जर तुम्ही बघितलं, तर परत ह्या ठिकाणी मार्केट आलंय का बघा. पूर्ण वरतीच चाललंय मार्केट. आणि प्रत्येक ही स्विंग जी दिसतीये, ही स्विंग पण आपण बघणार आहोत ना. समजा हे मला माहीत नव्हतं. मी हे साइडला केलं आणि हे पण मी डिलीट केली आणि ही रेंज पण साइडला केली. कारण इथून प्रॉपर सेलिंग येतीये आपल्या डबल रेंजच्या 75% पासून. मी असं धरलं, गृहीत धरलं आणि वरून समजा मी फ्रेश सेलिंगची रेंज काढली.
ओके. कारण बरेच जण समजा त्यांना माहित नसेल आणि त्यांनी आपली स्विंग हाय बघितला, तिथून सेलिंग बघितली आणि समजा रेंज काढली. आपण पण काढूत रेंज. किती आहे? 20, 20, 45. कॅल्क्युलेटरच्या सेटिंगमध्ये गेलोत. 20, 20, 45 करू, डाउन साइड करू. हे फक्त सेटिंग वगैरे ह्याच्यात काही छेडछाड करू नका. ऑटोस्मार्ट वरती व्यवस्थित काम करत आहे सध्या. कारण जर तुम्ही बॅलन्स मोड सिलेक्ट केला तर कंटिन्यू फक्त तुम्हाला छोट्या-छोट्या रेंज भेटतील बॅलन्सच्या. ओके. इथे बघा. आता समजा मी ही रेंज काढली. इंडिकेटर मी ऑफ केलंय. माझ्यासाठी काय असणार आहे महत्त्वाचं? 75% ची लेव्हल असेल महत्त्वाची. त्याच्यानंतर महत्त्वाचं माझ्यासाठी असेल 25% चा बॉक्स. हा मी साइडला केलाय बॉक्स. इथे मी एक सपोर्ट ड्रॉ केलाय. 75 ला, त्याच्यानंतर 90 ला. हाच बॉक्स सेम जिथून पण न्यूटन होतोय बॉडीपासून जर मी मार्क करेल, म्हणजे ज्यांनी पण आधीचे लेक्चर अटेंड केलेले आहेत, त्यांना बऱ्यापैकी बरंच नॉलेज असणार आहे. मी हेही सांगतो. आणि जेव्हा पण खालच्या साइडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय स्पष्ट. या ठिकाणी गॅप दिसतोय थोडासा, हलका गॅप. आणि मार्केट गोल्ड जे आहे ते वरती जातंय. वरती जाताना प्रॉपर परत हाच बॉक्स तुम्ही खालून जर बॉडीपासून लावला 25% चा, कारण तुम्हाला हेही माहिती की आपण जेव्हा पण रेंज काढतो, तर आपण इंट्राडे मध्ये हा 25% चा बॉक्स यूज करतो. हाच जर तुम्ही खालून बॉडीपासून मार्क केला, तर पिन पॉइंट ह्या बॉक्सच्या 75% पासून तुम्हाला सेलिंगची रेंज बघायला भेटेल. इथून तुम्ही सेलिंग करू शकता. तुमचं टार्गेट काय असणार आहे? टार्गेट तुमचं जर वीक पासून धरलं तुम्ही, तर हा पूर्ण बॉक्स तुमचं टार्गेट असेल इथपर्यंत. तरी पण 160 पिप्स आहेत. आता एका ट्रेडमध्ये जर तुम्हाला 160 पिप्स भेटत असतील, ते पण किती मिनिटं आहेत तिथं बघा. 5 आणि 5, 10, 15, 20, 25, 30. अर्ध्या तासात जर तुम्हाला 160-150 पिप्स भेटत असतील, तर अजून काय पाहिजे? मार्केटमध्ये तुम्ही का दिवसभर बसताय, बघत बसताय, गॅम्बलिंग करताय? मला ते समजत नाहीये. बरोबर. आणि सेम खाली जे तुम्हाला इथे दिसतंय ह्या ठिकाणी मार्केटनी स्पाइक मारली, त्याच्यानंतर 50% च्या आतमध्ये कॅन्डल क्लोज केली. पण जर नीट झूम करून बघितलं, थोडंसं झूम करून दाखवतो. 50% च्या खाली प्रॉपर मला ह्या 2 कॅन्डल दिसतात इथं. सगळ्यांना दिसत असतील. ओके. तर इथे काय करायचं तेही सांगतो. आणि हे आत्ताच सांगत नाहीये. तुम्ही पूर्ण मागच्या महिन्याचं बॅक टेस्टिंग करा, मागच्या आठवड्याचं बॅक टेस्टिंग करा. ओके. कारण मी रेशो स्वतः बघितला. 135 पैकी फक्त 10 ते 12 स्टुडंट मला रेग्युलर करतात. बाकीचे थोडंसं बरं ठीक आहे, कन्फ्युजन पण असू शकतं, की असं नाहीये की सगळ्यांनाच व्यवस्थित सगळं येईल. ओके. असं पण नाहीये. हं. तर समजा आपण ही सेलिंगची रेंज कॅप्चर केली. वरून वीक पासून आपण बघितलं. पण त्याच्या पण जर खाली मार्केट येत असेल, तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. नीट फक्त एक कॅन्डल बघा तुम्ही. एक कॅन्डल बघा. या ठिकाणी पण गॅप दिसतोय थोडासा नॉर्मल. गॅप असल्याच्या वेळेस आपण काय करतो? वीक पासून बॉक्स ह्याच्या बॉडीपासून मार्क करतो. आपला जो 25% चा बॉक्स आहे, तो जर वरून तुम्ही बॉडीपासून मार्क केला, तर पिन पॉइंट तुम्हाला अजून एक रेंज भेटते इथे 50% ला. कधीही लक्षात ठेवायचं आहे, की मार्केट जेव्हा 75% पासून पडतं, तेव्हा ते कुठपर्यंत जातं? 50% पासून पडलं, तर ते कुठपर्यंत जातं? ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. अभ्यास करायचा आहे ह्याचा. कारण मी फ्रीमध्ये सगळ्याच एक पॉइंट, कारण तुम्ही हे पण बघितलं असेल, की जो पण ट्रेडर असतो त्याचा स्वतःचा पर्सनल सेटअप वेगळा असतो. पब्लिकसाठी शिकवण्यासाठी वेगळा असतो. पण मी तर असं काहीच करत नाहीये. मी जे पण काही स्वतः आहे, ते मी तुम्हाला शिकवतोय. पण त्याच्यात पण पूर्ण एक पॉइंट शिकवणं, हे पॉसिबल आहे का? ओके, आहे, ठीक आहे. पण त्याच्यासाठी मला गट्स दिसले पाहिजेत, की हां, खरंच ह्यांच्यामध्ये गट्स आहेत सगळ्यांमध्ये. तर इथं परत तुम्ही बायिंग करू शकता 50% ला. इथून जर तुम्ही खालून हा बॉक्स लावलात, तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला? हा जर बॉक्स वीकपासून लावलात तुम्ही आणि मार्केट समजा वरती जातंय. वरती मार्केटने जेव्हा 50% ला ब्रेक केलेला असेल प्रॉपर, हा बॉक्स समजा मी साइडला करतो. हा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर ब्रेक केल्याच्या नंतर गोल्ड खाली येत असेल, तर ते कुठून वरती जाणार आहे सांगा सगळेजण? 50% पासून वरती जाणार आहे, जसं मी आधी शिकवलंय तसं. हा ट्रेड तुम्ही कॅच केला आहे का? किंवा बॅक टेस्टिंग केलेली आहे का याची? 150 पिप्सची परत. ओके. आणि त्या 13 पैकी मोजून फक्त 4 ते 5 जणांनीच पूर्ण काहीतरी वेगळं डोकं लावून काम केलेलं आहे, हेही सांगतो. म्हणजे रेशो बघा, जे म्हणतात ना आपण सगळीकडे बघतो, न्यूजमध्ये बघतो किंवा सोशल मीडियाला बघतो, एखाद्या पुस्तकात बघतो, की 100 पैकी फक्त 4 ते 5 ट्रेडर. मग आपण ते लाईव्ह मध्ये पण बघतोय, की खरंच कसं होतं ते.
ओके. तर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला आणि सेम आहे, हे तुम्ही 50% इथे बाईंग करू शकता. कारण वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. मार्केट खाली आलं, तुम्ही इथूनही बाईंग करू शकता किंवा आपण अजून एक बघूत. तुम्ही हाच बॉक्स जर ह्याचा डिव्हाईड केला, वरून बॉडीपासून जर मार्क केला, तर पिन पॉइंट तुम्हाला 50% ला परत एंट्री भेटते बाईंगची. किती एंट्री भेटतात ते फक्त बघा तुम्ही. आणि ते पण कॅल्क्युलेटेड बेसवर एंट्री भेटते ते. असंही नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि वेगळं दाखवतोय. ओके. आता हे समजा मी पूर्ण डिलीट केलं. मार्केट इथून वरती जातंय. जिथून वरती गेलंय मार्केट, मी इथून जर हा बॉक्स लावला तर वरच्या साईडला मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय. हे रेड लाईन पण डिलीट करतो. हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं 75% बघितलं इथे, तर मार्केटने आधी त्याला रिजेक्शन दाखवलं होतं इथे. पण त्याच्यानंतर ब्रेकआउट केलेलं आहे. ब्रेकआउट केल्याच्या नंतर मार्केट खाली आलेलं आहे गोल्ड. अशा वेळेस तुम्ही जर हा बॉक्स वरून बॉडीपासून मार्क केलात, तर कितीतरी वेळा बघा परत 75% पासून गोल्ड वरती चाललेले आहे. परत एंट्री भेटली तुम्हाला. जेव्हा वन साइड मार्केट 75 टच करतं तेव्हा ते युटर्न घेतच. बोला. बोला, आता कोण बोलत होतं बोला. काही डाऊट असतील तर विचारा. सर तुम्ही सगळ्याचे सेटिंग चेंज केलेत का? सेटिंग नाही चेंज केलेल्या. फक्त टाइम फ्रेम कारण की चेंज पहिले केलेली. जे आपण ओके टाइम कारण की पहिले जे फ्रेम आपण रेंज मी कारण फक्त की आपण पहिले रेंज काढले तुम्ही ना सुरुवातीपासून नाही का जॉईन केलं तुम्ही आता लेक्चर? आहे नाही नाही सर मध्ये मी आय थिंक मी किती 11:25च्या आसपास जॉईन केलं. ओके. मी सांगितलं ना की आपण टाइम फ्रेम चेंज केलेली आहे आणि या टाइम फ्रेम वरती कसं काम करायचंय मी कम्युनिटीवरती शेअर करेन. तरी पण आता तुम्हाला सांगतो की आपण फिक्स 5 मिनिटावरती शिफ्ट जरा होऊन बघितलं की मार्केट ऍक्च्युली, कारण जर तुम्ही थोडंसं झूम आउट करून बघितलं तर हे असलं व्हॉलेटाईल मार्केट आहे ना, हे बघा खालून बघा कसलं पूर्ण अपसाईडला मध्ये बरोबर. मध्ये रिट्रेसमेंट आहेत, परत अपसाईडला आहे. मग आपल्याला पण काहीतरी ऍडव्हान्स किंवा काहीतरी वेगळं, कारण कॅल्क्युलेटर आपला सेटअप तर एक नंबर आहे, पण आपलंच कुठेतरी चुकतंय का, आपण टाइम फ्रेम सिलेक्ट करायला चुकतो का, हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. असं नाहीये की बरोबर. असं नाही की मार्केटमध्ये जे इथे वर्क होत होतं, कारण या ठिकाणी जर बघितलं मार्केट कसं आहे इथं साइड वेज टाईप मार्केट आहे, म्हणजे वन साइड नाहीये, थोडंसं Right. खाली पण येत आहे, वरती पण खाली पण. अशा टाइम फ्रेमला ठीक आहे, पण जर आत्ताचं मार्केट बघितलं तर ते पूर्णच वन डायरेक्शनल वरती चाललेलं आहे. वरती चाललंय तर आपल्याला एंट्री कुठेतरी घेणंच भाग आहे, कारण आपण असं नुसतं बघू शकत नाहीये. तर मागच्या काही दिवस, आठवडाभर झालं, 4-5 दिवस झालं, मी भरपूर बॅक टेस्टिंग वगैरे केली आणि मग मी ही टाइम फ्रेम जी आहे ती सिलेक्ट केली आहे 5 मिनिटाची, आणि ती पण अशीच सिलेक्ट केली नाहीये टाइमपास म्हणून. त्याच्यात पण आपण आधी काय करत होतो, जर बाईंगची रेंज काढली तर आपण कुठून कुठपर्यंत ड्रॉ करत होतो तेही माहितीये, पण आता Body- आपण मग आता आपण डॅश लाईन पर्यंत करतो आणि सेम तुम्ही जर अपसाईडची रेंज काढली तर आपण ड्रॉ करतो ग्रीन कलरच्या ह्या लाईन पर्यंत. ओके. I can guess it. आणि सर ओके. सेलिंगची रेंज करताना बॅलन्स घेतलं होतं तुम्ही बरोबर कधी मगाशी सेल आता मी लास्ट घेतलं नव्हतं, ते कॅल्क्युलेटरने ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं होतं. ऑटो स्मार्ट मोड Okay. चालू आहे, ते स्वतः ठरवणार त्याला काय घ्यायचंय ते, आणि त्यांनी काय ठरवलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे डॅशबोर्ड मध्ये. आपण आपण काही छेडछाड नाही करायची फक्त ऑटो स्मार्ट ठेवायचा ना. ओके. हो बरोबर. ठीक आहे. फक्त कॅल्क्युलेटरने स्वतः काय ठरवलंय ते पण आपल्याला समजायला पाहिजे ना, की त्यांनी काय नेमकं ठरवलंय. हो. मग ते इथे डॅशबोर्ड मध्ये आपल्याला दिसणार आहे. इथे जिथं आता ऍक्टिव्ह अग्रेसिव्ह मोड दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला ऑटो स्मार्ट मोड ऍक्टिव्ह दिसतोय, आणि ते Okay. जर मी सेटिंग मध्ये जाऊन जर मी इथे बॅलन्स केलेलं असेल तर मला स्पष्ट इथे पण डॅशबोर्ड मध्ये बॅलन्स दिसतंय, दोन्हीकडे पण दिसलं असं. एक गोष्ट सांगतो की जेवढं तुम्ही काय म्हटले, बॅलन्स मोड मध्ये ठेवायचं की ऑटो मध्ये ठेवायचं? ऍटो स्मार्ट, कारण त्याच्यातच नावातच आहे ऍटो स्मार्ट. ते स्वतः ठरवणार आहे त्याला कोणता मोड यूज करायचा ते, कारण तुम्ही कधी बॅलन्स यूज करताल, कधी तुम्ही वेगळा अग्रेसिव्ह करताल, तर तुम्ही कन्फ्युजन नकोत, त्याच्यामुळे ऍटो स्मार्ट यूज केलेला आहे. आता समजा असं पण पेरा असू शकतो आपल्या मार्केटमध्ये की त्याच्यामध्ये फक्त बॅलन्स मोड यूज होत असेल. तुम्ही जर बॅक टेस्टिंग केली किंवा तुम्हाला जर चांगले रिझल्ट भेटले
ह्याच्यात बॅलन्स मोडमध्ये, तर तुम्ही ते यूज करा. फक्त गोल्डमध्ये जे मी यूज करतो ते मी सांगतोय. ओके. आता समजा हे सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही बँकचं पण इथून ट्रेड घेतला 75%ला. आता गोल्ड समजा वरती जात आहे आणि जी पण आपली आधीची रेंज होती आणि समजा खालच्या साईडला जर ब्रेकआउट दिसत असेल, ब्रेकडाऊन आणि गोल्ड जर वरती जात असेल, मी हे सांगितलं होतं की ह्या 50%च्या जर वरती जात असेल, तर तसाही ट्रेंड चेंज केलेला आहे गोल्डने. मग आपल्याला डाऊन साईडची अप साईडची रेंज काढायची आहे. कशी काढणार आहे हे सगळं समजा तुम्ही साईडला केलं ते. हे डिलीट केलं, हे डिलीट केलं, हे डिलीट, हे डिलीट आणि अप साईडची रेंज काढायची आहे. कशी काढणार? एकदम बॉटमची कॅन्डल पकडायची आहे. 20-22 नंबर आहे. आणि ह्या कॅन्डलचा टायमिंग पण सांगतो. सेटिंगमध्ये जाण्याच्या नंतर गेल्याच्या नंतर टाइम झोन जो आहे तो कोलकाता घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्केल्समध्ये जायचं एकदम खाली. टाइम हाऊस फॉर्मॅट हा 24 तासाचा घ्यायचा आहे. तरच तुम्हाला या कॅन्डलचा टायमिंग एक्झॅक्टली दिसेल. आता काही लोकांचं असतं हे कुठला पण टायमिंग सिलेक्ट असतो तिथे UTCचा. मग तुम्हाला कॅन्डलचा एक्झॅक्ट टाइम नाही भेटणार. ओके. तर 20-22 आपण सर एक बघू. विचारू का? हा विचारा. सकाळी जे विचारा. 6 वाजता तुम्ही जे ट्रेड दिला होता ना, त्याचे हम्म. फ्रेम बॉक्स जो आहे 101.38 होतं. तर ते मी ट्राय करतोय पण तेवढं सेम मेजरमेंट येत नाहीये. 101.38चं येत नाहीये. 120चं माझं येतंय 5 मिनिटावर. पण 101चं येत नाहीये. तर ते तुम्ही कसं काढलं होतं ते सांगू शकताल? हा 6 वाजता नाही का तुम्ही ट्रेड दिला होता सेलिंगचा पिन पॉइंट एंट्रीसाठी? ओके. इथून सांगतो. आता काय आहे येस कॅन्डलचं सर. टायमिंग? 21, 18, 10. आपण टाइम फ्रेम 21, 18, 10, 18, 10 अपसाईड ही रेंज काढली होती बरोबर ना? तर बॉटम पासून जेव्हा आपण ग्रीन लाईन डबल घेणार आहोत, आलाय का बॉक्स कितीचा आलाय बघा? 101चा आलाय का? येस आलाय सर. का 101चा बॉक्स? आणि पिन पॉइंट येस सेलिंग येस कुठून येस. आली आहे? सेलिंग कुठून आली आहे? 75% पासून. इथून बघा. ह्या खूप गोष्टी आहेत ना, त्या बॅक टेस्टिंग करूनच तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना साध्य होणार आहेत, मी सांगतो. असं नाही की एकदमच तुम्ही फक्त बघितलंय आता हे तुम्हाला कन्फ्युजन का झालं ते पण सांगतो. कारण तुम्हाला मी शिकवलंच हे की या बॉक्सच्या बॉटम पर्यंत ड्रॉ करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही तिथूनच ड्रॉ केलं. पण मी स्वतः ग्रीन लाईन पर्यंत ड्रॉ करत राईट. होतो. आणि मी सकाळी काल मेसेज पण राईट. टाकला होता की उद्या आपण काहीतरी बघणार आहोत मीटिंगमध्ये. तर त्या गोष्टी आता बघतो आपण. समजलं? सर आता मला एक हम्म. सांगा, जी आपण आता एक रेंज ही बाईंची मार्क केली सकाळी मॉर्निंगला बरोबर. हम्म. आता याच्यानंतर रेंज कम्प्लीट होऊन सेल साईडला कशी रेंज येईल ती एकदा दाखवा ना. ही बाईंची रेंज आहे बरोबर. ही रेंज संपेल ही कशी? बाईंची रेंज आहे 75% पासून प्रॉपर सेलिंग आलेली आहे. तर ही सेलिंग पण कुठपर्यंत आली आहे? ही सेलिंग आलेली आहे 62% पासून. कसं बघणार आहोत? 24 ऑगस्ट 5:40. 24 ऑगस्ट 5:40. ही मी काढली सेलिंगची रेंज. मला ड्रॉ करायचंय टॉप पासून डॅश लाईन पर्यंत. डबल स्ट्रक्चर का घेतले ते पण समजलं असेल. समजा मी इंडिकेटर ऑफ केलं. इंडिकेटर ऑफ केल्याच्या नंतर फक्त मी एक लेवल ट्रॅक करत गेलो. लेवल ट्रॅक केल्याच्या नंतर गोल्डने सपोर्ट घेतलेला आहे 62 पासून. तिथून वरती चाललेलं आहे. ते हे कसं चाललंय वरती ते पण बघायचं असेल तर कसं बघणार आहोत? U-टर्नच का घेतलाय ते पण कसं समजणार आहे आपल्याला? तर तुम्ही हात जर बॉक्स खालून बॉडी पासून मार्क केला तर जसं मगाशी शिकवलं मी, वरच्या साईडला हे आहे. वरच्या साईडला काय म्हणतात बॉक्सने ब्रेकआउट केलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आहे की गोल्डने डायरेक्शन चेंज केलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही वीक पासून पण पकडा. हाच 25%चा बॉक्स तुम्ही खालून वीक पासून पकडा तरी पण तुम्हाला प्रॉपर ब्रेकआउट दिसून रिटेस्ट पण दिसते. प्रॉपर रिटेस्ट करून अप साईडला गेलेले आहे. आता रिटेस्टच्या इथून जर हे बघितलं तर 200 पिप्स आहेत, 220 पिप्स. आणि सेम हा बॉक्स जरी खालून बॉडी पासून मार्क केला तरी पिन पॉइंट वरती हा बॉक्स कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर खाली रिट्रेसमेंट आली. कंप्लीट बॉक्स झाल्याच्या नंतर पण आपल्या कंडिशन आपल्याला काय सांगतात? मल्टी टॅलेंट म्हणजे मल्टी कंडिशन्स आपण ह्याच्यासाठीच तयार केलेले आहेत. समजा हाच बॉक्स जर इथे ठेवला तर मी हेही सांगितलं होतं जेव्हा पण खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल गोल्डवरती जात असेल ते पिन पॉइंट 50 पासून खाली येईल. पण असल्या मोठ्या मोठ्या स्पाइक मारून खाली येणार आहे असं कधीच आपण शिकलो नाहीयेत. एवढ्या 100 पिप्सच्या. मी हेही मागच्या तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं असेल, तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघू शकता. मी हेही म्हणलं होतं
की असल्या मोठ्या स्पाइक मारून गोल्ड कधीच खाली येऊ शकत नाही. त्याला जर यायचं असेल तर प्रॉपर आपल्या रेंजच्या आतमध्ये कॅन्डल क्लोज करेल, खाली येईल. बरोबर, ह्याचा अर्थ गोल्डने डायरेक्शन चेंज केलंय. डायरेक्शन कसं चेंज केलंय? 25% आपण बघितलं, वीक पासून पण बघितलं, कारण 62% सपोर्ट घेतलाय ना प्रॉपर. वीक पासून बघितलं तरी पण आपल्याला दाखवते वरच्या साईडला ब्रेक केलेलं आहे. बॉडी पासून घेतल्याच्या नंतर पण दाखवते वरच्या साईडला ब्रेक केलंय. सिंपल, ही सगळी रेंज जर मी साईडला ठेवली आणि समजा तुम्ही ही रेंज साईडला ठेवली पण नाही, तरी पण तुम्हाला ट्रेड कसा भेटतोय ते बघा. जसं मार्केटनी तुम्ही बॉक्स हा ड्रॉ केला आणि याला जर ब्रेक करत असेल तर तुम्ही हाच बॉक्स डबल ड्रॉ करू शकता किंवा ह्याला साईडला ठेवून ऑलरेडी जो डबल बॉक्स आहे त्याला तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्ही घेता डबल बॉक्सला, पिन पॉईंट तुम्हाला वरनं मार्केट खाली येताना दिसेल आणि तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा पण मार्केट वन साइड खाली येतं तेव्हा ते 75% पासून सपोर्ट घेतं. घेतलाय का इथं सपोर्ट बघा, ते पण प्रॉपर डबल बॉटम तयार करून सपोर्ट घेतलेला आहे. जर तुम्ही 1 मिनिटावरती गेलात तर समजेल तुम्हाला. कंट्रोल आर, हे बघा, इथून प्रॉपर डबल बॉटम तयार करून गेलेला आहे. 3 मिनिटावरती पण समजेल. तिथे थोडंसं आपण 1 मिनिट कधीच बघत नाही. ह्याच्या आधी सर पण स्क्रीन कधीच लॅग बघितली होतोय. नव्हती. आता स्क्रीन नाही लॅग होणार. सर. होतीये का आता? हा, आता दिसतंय. तर इथं प्रॉपर दिसेल. मी हे पण ह्याच्या आधी पण कितीतरी वेळा सांगितलंय की जेव्हा गोल्ड वन साइड येतं 50%ला पण ब्रेक करून वन साइड जर खाली आलं 75%च्या इथे सपोर्ट घेतला तर तो आपल्यासाठी यू टर्नच असणार आहे आणि तोच इथं ट्रेड आहे सकाळचा. हा, डायरेक्ट तुम्ही इथून यू टर्न घेऊन किंवा तुम्ही तुमच्या पण अनालिसिस करून प्रॉपर हा ट्रेड प्लॅन केला असता. बोला. त्याच्या आधी सर 50%ला वीक रिजेक्शन दिसते तुम्हाला ते ब्लॅक कॅन्डलच्या आधी ग्रीन कॅन्डलची एक स्पाइक आहे बघा. हो, दिसते ना, मला पण दिसते. पण हा जर मी बॉक्स साईडला ठेवला, ऑलरेडी मला ह्या गोष्टी खालच्या नोटीस केल्यात मी. आता जर मला बरोबर. इथून जर रिजेक्शन दिसत असेल, खालचं रिजेक्शन कंप्लीट आहे, त्याच्यामुळे जर मी वीक पासून लावलं तर वरच्या साईडला मला कळायला पाहिजे हे जाऊन 50% पर्यंत जाईल किंवा त्याच्यावरती गेलं तर मी वरचा विचार करेल ना. जर तिथंच ही कॅन्डल क्लोज केली आहे तर तिथून पण परत खालचा सेलिंगचा ट्रेड मला भेटतोय. हाच बॉक्स जर मी Right. वरून ड्रॉ केला तर पिन पॉईंट मला खाली इथे एक एंट्री भेटतीये. मी एकच गोष्ट सांगतो, इथं जेवढं तुम्ही हे काय म्हणतात ते कंडिशन तयार करताल तशा कंडिशन वेगवेगळ्या तयार होतील. कारण मार्केट हे प्री डिफाईन मार्केट आहे. फक्त आपण सिंपल कंडिशन काय तयार करतो, कारण सिंपल आपण जास्त आपल्या डोक्यात विचार नको यायला लाईव्ह मार्केटमध्ये. त्याच्यामुळे मी हे सगळं साईडला ठेवलं आणि डायरेक्टली वरून तुम्हाला 75चं दाखवलं आणि त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला जर बघायचंच असेल रिजेक्शन घेतलंय तर हे आहे सिंपल वीक पासून 50%ला. जर वरती जायचं असतं तर या 50%च्या वरती कॅन्डल क्लोज केल्या असत्या. बरोबर, समजतंय? बरोबर. हो. आता जर गोल्ड वरती जात असेल या 75 पासून काय पाहिजे अजून, म्हणजे तुम्हीच बघा ना, इथून हे 450 पिप्स आणि ह्याच्यावरती गेल्याच्या नंतर ना आपल्यासाठी ही रेंज पण तशी काही कामाची नाहीये. आपण अपसाईडची रेंज काढायची आहे. सगळं डिलीट केलं मी आणि एकदम बॉटम पासून जर मी अपसाईडची रेंज काढली 24 पण पासून सर सकाळी तुम्ही एकच रेंज काढली ना बाईंगची, त्याच्यानंतर सेलिंगची काढलीच नाही ना? कोणती? मी सेलिंगची पण काढली होती पण मी शेअर नसेल केली आणि मी परत बाईंगची पण काढली होती. ओके. मी मी फक्त शेअर नसेल केली. मी आता जेव्हा एकदम सुरुवातीला बघितलं होतं तेव्हा मी सगळ्या रेंज काढल्या होत्या. नंतर आपण हा ड्रॉ केलेला चार्ट जो आहे तो रिसेट केलेला आहे. कारण की सर समजतंय? आता 1 मिनिट ह्या चार्टवर ही सकाळची पहिली रेंज होती राईट? 5 किती आहे? 5.57 आहे. ही सकाळची पहिली रेंज आहे. ही रेंज संपली कुठे सर? ही रेंज संपली कुठे? आता जर बॉटम पासून मी ग्रीन लाईन पर्यंत ड्रॉ केलं, ओके, तर प्रॉपर मी मागाशी पण आता पण शिकवलंय कितीतरी वेळा की जेव्हा पण मार्केट वन साइड 50ला ब्रेक करून वन साइड जाईल तेव्हा ते 75 पासून खाली येतच. आलंय का इथं 75 पासून खाली? बरोबर. मग पाहिजे काय? आता समजा मी इंडिकेटर ऑफ केलं हे आणि किती खाली आले जर बघायचं असेल मला, काय पाहिजे अजून? जर मला 200-250 पिप्स भेटत असतील एका ट्रेडमध्ये आणि ते कसे भेटणार आहेत? एक तर तुम्ही 25%चा बॉक्स यूज करू शकता वरून वीक पासून. 25%च्या खाली ब्रेक दिसतेत कॅन्डल. हे मी किती गोष्टी व्यवस्थित शिकवल्यात आणि कंडिशन वरतीच मी काय काम करायला सांगितलं हे समजत असेल जे आधीचे त्यांनी पण क्लास केलेले आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा पण आपण हा इथं बॉक्स यूज करतो, आता तुम्ही म्हटलं की 25%चा का यूज केला नाही, 50च केला, का केला? तर समजा आपण हा 50चा साईडला ठेवला बॉक्स, हा आपण वरून वीक पासून लावला. वीक पासून का लावत आहोत आपण?
कारण वरच्या साईडला कम्प्लीट स्ट्रक्चर आहे 75%ला. तर तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडला हा बॉक्स ब्रेक केलेला आहे. जेव्हा पण हा बॉक्स ब्रेक होतो आपल्यासाठी लगेच हा बॉक्स तयार झाला पाहिजे. डबल स्ट्रक्चर, डबल बॉक्स आपण ड्रॉ केलेला पाहिजे. आणि मी तुम्हाला हेही सांगितलंय तुम्हाला की जेव्हा पण खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तेव्हा गोल्ड जर युटर्न घेत असेल म्हणजे खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे, युटर्न घेतला, जिथून पण आपण रेंज ड्रॉ केलेली आहे त्याच्या 50% पासून प्रॉपर सेलिंग येईल. समजतंय? म्हणजे जरी तुम्ही शार्प सेलिंग आली आहे म्हणून जर तुमची सेलिंग मिस झाली असेल 75%ला तरी तुम्ही इनकम्प्लीट स्ट्रक्चरच्या नंतर प्रॉपर पिन पॉईंट इथून सेलिंग करू शकता 29 पासून 46-29 पासून. तुमचं टार्गेट काय असणार आहे? तोच बॉक्स परत ड्रॉ करायचा आहे. जर स्वतः मार्केट सांगते की मी 50% बॉक्स यूज करतोय, स्वतः सांगते ना, कारण त्यांनी 25%चा बॉक्स ब्रेक केलेला आहे आणि ही सेलिंगची एंट्री पण आपल्याला प्रॉपर इथून भेटली आहे. समजा मी हा बॉक्स साईडला ठेवला, ही लाईन मी डिलीट केली, हाच बॉक्स जिथून पण सेलिंग आली तिथे जर मी ठेवला इथे, मागाशी हेही सांगितलं एक्झॅक्टली जर मार्केट खाली आलं तर परत 75% पासून वरती गेले, 75 पासून वरती. आणि तसंही इथं ही रेंज कम्प्लीट आहे. आपण आता समजा आपण सेलिंगचा हा ट्रेड कॅप्चर केला, आपल्यासाठी ही रेंज इथं कम्प्लीट झाली. आपण ह्याही गोष्टी बघितल्यात. बॉडीपासून आपण मार्क करून बघू, खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिसतो. ह्याचा अर्थ काय आहे की ऑलरेडी आपली ही रेंज जी आहे आता घेतलेली त्याचं काम नाहीये, आपल्याला न्यू फ्रेश रेंज काढायची आहे. ह्या रेंजचं काम आपल्यासाठी संपलेलं आहे. जिथून पण प्रॉपर सेलिंग आली ती रेंज काढून बघूत आपण. 24.6.5. काय कन्फ्युजन होते का ह्याच्यात? व्हायला नाही पाहिजे तसं तर, कारण सोप्यात गोष्टी फक्त समजायला थोडं वाटत असेल की अरे कन्फ्युजन नाहीये सर, कन्सेप्ट क्लिअर आहे, हम्म. पण मला एकच कळत नाही की सगळे हम्म. लेक्चर बघितले मी, रेंज संपते कुठे तेच कळत नाही, संपून नवीन चालू कुठे होते तेच कळत नाही. जेव्हा तुम्ही आधीची रेंज घेतली आणि त्याचा 25-50चा बॉक्स जर तुमच्या लाईव्ह मार्केटला सपोर्ट करत नसेल, रिस्पेक्ट देत नसेल, तर तुमची रेंज संपली. एकदम सोपं सांगतो. आता ही जी रेंज काढली आपण, इथे पण ही कम्प्लीट रेंज आहे. कशी कम्प्लीट आहे तेही बघा. एकदम वन साइड गोल्ड खाली आलेलं आहे. पहिल्या बरोबर. बॉक्सच्या 75च्या इथे रिस्पेक्ट केलेली आहे, इथून वरती गेलेलं आहे. समजतंय का? आणि ओके. तसंही मी ह्याच्यानंतर सुद्धा जाऊन ही पण गोष्ट शिकवली की प्रॉपर डबल बॉटम कुठं तयार झालेला आहे. पहिल्या रेंजच्या 75च्या इथे तयार झालेला आहे. इथे जर डबल बॉटम डोळ्यांनी दिसतोय तयार होतोय, संपला. तुम्ही एकदम टॉपला सेलिंग केलेली आहे तशी पण इथे. या ठिकाणी 29ला 28 आहे नाही, 29ला तुम्ही सेलिंग केलेली आहे इथे प्रॉपर वरती. तुमच्यासाठी हे 180 पिप्स पण एका ट्रेडमध्ये वन साइड ते पण. अजून काय पाहिजे? नाहीच भेटले 100 पिप्सला तरी बाहेर पडू शकता इथे. संपलं. एका ट्रेडमध्ये 100 पिप्स भेटले, त्याच्यानंतर पुढचा विचार करू. ही रेंज डिलीट, लगेच दुसरी रेंज एकदम बॉटम बघायचं आहे. काय बॉटम आहे? 24.7. 24.70 अपसाईडची रेंज मला बघायची आहे. आता ही माझ्यासाठी ही रेंज आहे. मी ड्रॉ कुठून कुठपर्यंत करणार आहे, बॉटम पासून ते ग्रीन लाईन पर्यंत. हे बघा. आता इथे मला 75ला ब्रेक दिसते. ब्रेक झाल्याच्या नंतर सेम जर मी हाच बॉक्स वरून मार्क केला तर मला एक लेवल बघायला भेटतील. समजतंय? 75 कुठे आहे इथे? इथून इथपर्यंत. आता ह्या ठिकाणी बघा एक गोष्ट, हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. वरच्या साईडला पण इनकम्प्लीट आहे, जे की गोल्डने आत्ता कंप्लीट केलेलं आहे इथे. डबल हे तयार करून आत्ता कंप्लीट केलेले आहे आणि त्याच्यासाठीच गोल्ड वरती गेलेले आहे, कारण खालच्या साईडला हे पेंडिंग स्ट्रक्चर इथे ठेवलेलं होतं. पण जर गोल्ड वरती जात असेल इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून, तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की इनकम्प्लीट रेंजमध्ये आपण काय करतो, बॉडीपासून मार्क करतो. जसं तुम्ही बॉडीपासून मार्क करणार आहात, हा बॉक्स घ्या किंवा हा बॉक्स घ्या, कोणता पण घ्या. तसं पिन पॉईंट तुम्हाला रिट्रेसमेंटला बाईंची किंवा सेलिंगची रेंज बघायला भेटेल. आता वरून जेव्हा आपण बॉडीपासून हा बॉक्स मार्क केला, त्याच्यानंतर ह्याला पण गोल्डने ब्रेक केलेले आहे. ब्रेक केल्याच्या नंतर आपण काय करतो, ह्याचं डबल स्ट्रक्चर घेतो, म्हणजे डबल बॉक्स घेतो, जो की आता वीक पासून घेतला तर तो कम्प्लीट दाखवते, पण आपल्याला वीक पासून बॉडीपासून घ्यायचा आहे. बॉडीपासून घेतल्याच्या नंतर खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर दाखवते. आणि मग जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इनकम्प्लीट स्ट्रक्चर असून जर गोल्डवरती जात असेल, जर खाली आलं तर जो पण तुमचा हा बॉक्स आहे त्याच्या 50%ला तुम्ही बाईंग करू शकता इथे.
वरच्या साईडला परत तुम्हाला ट्रेड बघायला भेटेल. समजतंय का? काहीच केलं नाही आपण, होय. सेम तसंच बॉक्स ठेवलाय. फक्त वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, कारण कधीही गोल्ड कंटिन्यू इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून काम करत नाही. एका वेळेस ठेवलं, दुसऱ्या साईडला गेलं, दुसऱ्या साईडला ठेवलं, तर तिसऱ्या साईडला ते ठेवू शकत नाही. ठेवल्याच्या नंतर ते त्याला कंप्लीट करावंच लागतं, जसं की इथे. पहिल्यांदा इथे इनकम्प्लीट ठेवलं, इथे इनकम्प्लीट ठेवलं आणि तसंही जर एखाद्याचा रिस्क रिवॉर्डच असेल आणि त्यांनी इथं 75% ट्रेड घेतलाच बाबा, तर आपण हेही बघू की एसएल किती जाईल. इथं. समजा त्यांनी न बघता काही घेतलाच ट्रेड, तर त्याचा एसएल किती आहे? एसएल आहे $5 टार्गेट किती आहे? $70. ठीक आहे. घेतलाच म्हणजे गॅम्बलिंग करण्यापेक्षा तर सोपं आहे, मी तर असं म्हणेन. म्हणजे गॅम्बलिंगमध्ये तर तुमचं $100 अकाउंट कधी गायब होतं ते पण कळत नाही. पण इथे समजा तुम्ही $6 ते $7 जर एसएल घेतला, मी तर म्हणतो $10 घेतला, समजा $10 ते $12 आणि 17 दुनी 34 म्हणजे आरामात तुम्ही इथून इथपर्यंत $34 एका ट्रेडमध्ये काढू शकता $100 अकाउंटला. ओके. आणि हे बघितलं तर आपण की इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवल्याच्या नंतर इथं आपल्याला एक एंट्री भेटली होती पिन पॉइंट. वरच्या साईडला इनकम्प्लीट होतं, गोल्ड खाली आलं आणि बरोबर 50% पासून वरती गेलं इथून. ओके. हाच बॉक्स जर आपण वरून घेतला, तर तुम्हाला इथे 75% ला पण एंट्री बघायला भेटेल. समजतंय का बघा? कारण वन साइड मार्केट खाली आलेले. वन साइड खाली आल्याच्या नंतर ना या 75 ला तुम्ही बाईंगचा प्लॅन करू शकता. इथून इथपर्यंत तुम्ही हा प्लॅन करा. तरी पण 160 पिप्स आहेत. समजतंय? सर मला त्या ब्रोकर बद्दल जरा विचारायचं होतं आपल्याला. बोला. तेच, त्याच्यानंतर हे deposit- सांगतो. हे बघा सेम हाच बॉक्स आहे. खालून जर मी वरून ठेवला, वरती बघा ना पिन पॉइंट स्ट्रक्चर इथे कंप्लीट झालेलं आहे इथे आणि इथून सेलिंग आलेली आहे. आणि तसंही मार्केट इथे या ठिकाणी मोठा बॉक्स कोणता आहे आपला? हा बॉक्स आहे. हा यूज करतो ना आपण. हा जर खालून तुम्ही लावलात, तर पिन पॉइंट तुम्हाला इथे एक सेलिंगची रेंज बघायला भेटेल 50% ला. इथून परत तुम्ही सेलिंग करू शकता प्रॉपर. ब्रोकरचं काय म्हटलात? ब्रोकर जे झायनेसचं ब्रोकर आहे ना आपलं, त्याबद्दल थोडं विचारायचं होतं डिपॉझिट बद्दल. मी आपला डिपॉझिट विथड्रॉलचं त्यांचं क्रिप्टोचं आहे आता सध्या आणि त्यांचं येईल ह्याचं युपीआयचं पण येईल. त्यांचं फक्त मला इंटरफेस कॉल करत होतो मी जरा विचारायला, ते उचललंच नाही. ते बोलत कारण त्यांचं फक्त मला इंटरफेस थोडासा आवडतो, एसएल टार्गेट त्याच्यामुळे मी वापरतोय. नाहीतर मला पण जास्त ते डिपॉझिट विथड्रॉलचं सध्या एवढं काही आवडत नाहीये. कारण मला एकदम फास्ट रिस्पॉन्स पण पाहिजे. मला व्हॉट्सअप सपोर्ट एकदम फास्ट पाहिजे. त्यांना सकाळी मेसेज केल्यावर पार ते कधी-कधी 1-2 दिवस पण लावतात. कारण लोड नवीन ब्रोकर आहे ना, त्याच्यामुळे लोड पण आलेला असेल त्यांच्यावर. ठीक आहे. इथे बघा वरनं जेव्हा हा बॉक्स लावताय तुम्ही, खालच्या साईडला डबल बॉटम तयार करून जर गोल्ड वरती जात असेल, तर सिंपल आहे. हे आपल्यासाठी कंप्लीट रेंज आहे. कंप्लीट रेंज असल्यावर आपण काय करतो, खालून बॉक्स लावतो. जेव्हा पण तुम्ही हा बॉक्स खालून लावणार आहात, पिन पॉइंट तुम्हाला 50% ला ट्रेड इथे बघायला भेटते सेलिंगचा. ही सेलिंग तुम्ही कॅप्चर करू शकता एवढीच. समजतंय का? सर आता रेग्युलर 5च मिनिट यूज करायची. आता सध्या करू शकता. मी अपडेट करेन. कारण मला मार्केटमध्ये पाहिजे रिस्पेक्ट. जर मला रिस्पेक्ट भेटत नसेल, तर माझं अनालिसिस केलेलं चुकेल. समजतंय? सर आणि मग आता तसंही तुम्ही आपण पहिले जे स्विंग घ्यायचो ते म्हणजे मधले स्विंग नाही घ्यायचो, आता हे मधले स्विंग घेतायत मग. कोणते? पहिले काय म्हटलं तुम्ही? आपण पहिले ते 30 मिनिटावर कसे टॉपचे आणि बॉटमचे हा स्विंग ठीक आहे घ्यायचो ना. बरोबर. इथे पण तेच आहे. काही वेगळं नाहीये. तुम्ही जर थोडंसं झूम आउट केलंत ना, तर तुम्हाला हे पण स्विंग बघायला भेटतात ना. हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, इथे एक स्विंग दिसतोय. फक्त हे स्विंग कंप्लीट आहेत का नाही ते बघायचे आहेत. ओके. कंडिशन चेंज होणार नाहीयेत आपल्या काम करण्याच्या पद्धती. फक्त चेंज होईल टाइम फ्रेम आणि टाइम फ्रेम पण अशी सारखंच नाही चेंज होणार रॅपिडली. कधीतरी मार्केट पण थोडं यू-टर्न घेईल किंवा आपली परीक्षा बघेल किंवा XYZ फॅक्टर्स पण चेंज होतात मार्केटमध्ये. असं नाही की आता जो फॅक्टर चालू आहे पुढच्या वर्षी पण सेम फॅक्टर असेल. पुढच्या वर्षी मार्केट थोडं ऍडव्हान्स होईल अजून. आपल्याला पण ऍडव्हान्स होत राहायचंय.
फक्त एवढंच आहे की ऍडव्हान्स होताना पण आपण एकदमच असं ब्लाइंडली काम करणार नाही आहोत. प्रॉपर आपण एक एक गोष्टीचा अभ्यास करणार आहोत, बॅक टेस्टिंग करणार आहोत आणि जर रिझल्ट आला तरच आपण त्या गोष्टी यूज करणार आहोत. ओके सर. असं. उलटा आधी पण तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती जा, त्याच्यानंतर छोट्यावर या, मग ते बॉक्स ड्रॉ करा. ह्या गोष्टीपेक्षा हे पण मला एकदम सोपं वाटतंय. कुठे टाइम फ्रेम चेंज करायची नाही, काही नाही, डायरेक्टली तुम्ही आले, तुमची रेंज काढली, कुठून कुठपर्यंत ड्रॉ करायचं हे तुम्हाला माहिती आहे. असं. सर मग हे सर, मार्केट कंडिशन नुसार मग हे चेंजेस होत राहणार ना आपलं. आता जसं की आपण आधी की म्हणजे 30 मिनिटावर हे काढायचे, रेंज काढायची आणि त्याचं आपलं रेंजचं स्ट्रक्चर पण जरा वेगळं होतं. आता थोडंसं मार्केट अग्रेसिव्ह आहे तर मग आपण हे चेंजेस केले. मग उद्या परवा जर मार्केट वेगळ्या डायरेक्शन म्हणजे वेगळे कंडिशन तयार करत असेल लगेच किंवा हा मी तेच म्हटलं की मार्केट हे लगेच नाही रॅपिडली चेंज होत, एक टाइम लागतो. बरोबर. जसं की आधीच्या गोष्टीला टाइम लागला तसं ह्या गोष्टीला पण टाइम लागेल, कारण ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर तर कुठं मार्केट जाणार नाहीये. मार्केटमध्ये 3, 5, 15, 30 या 2-3 टाइम फ्रेम आहेत, त्याच सगळ्यात महत्वाच्या. त्याच्या व्यतिरिक्त ज्या पण असतील 4 तास 1 तास, त्या वेगळा विषय येतो पूर्णच. आपल्या स्ट्रॅटेजीसाठी जे आहे ते 30 पासून खाली आहेत सगळ्या, 30, 15, 5. त्याच्यात पण 15 पण आपण जास्त बघत नाहीत. 15, 30, 5 या 3 टाइम फ्रेम पण बघू शकता तुम्ही. म्हणजे बघायचे इन केस सर जर रोज हा इन केस जर परत चेंज झालं सपोज मार्केट बिहेवियर, तर मग आपल्या इंडिकेटर मध्ये पण चेंजेस होतील ना. इंडिकेटर मध्ये जसं चेंजेस की होणार नाहीत. इंडिकेटर हे स्वतः ऑलरेडी पॉवरफुल इंडिकेटर आहे. त्याला समजतं की 5 नाही मिनिटावरती काय दाखवायचे. तसं नाहीये सर. हम्म. जसं आपण अगोदर की ते पूर्ण मार्क करत होतो बरोबर, मग आता ते तुम्ही मधल्या लाईन पर्यंत मार्क करताय सेलिंग साठी, तसं म्हणतोय हा मी. मग तेच म्हणतोय मी, इंडिकेटर नाही चेंज होणार, कंडिशन चेंज होतील, काम करण्याची आपली पद्धत चेंज होईल. आणि पद्धत पण हा कशी चेंज होईल, फक्त टाइम फ्रेमच चेंज होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कंडिशन सेम आहेत, जे आपण शिकलो ते सगळं सेम आहे. रिट्रेसमेंट, पुल बॅक, इनकम्प्लेट, कम्प्लेट, बॉडी पासून कधी, वीक पासून कधी, आपण 25% बॉक्स 50, बरोबर. सगळं सेम आहे. फक्त आणि तुम्ही स्वतः पण, मी हेही सांगतो आता लाईव्ह मध्ये, तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेमला जावा, तुम्ही जेव्हा पण एखादी रेंज काढता इथून, तेव्हा तुम्ही स्वतः टॉप पासून बॉडी पर्यंत सेलिंग साईडला असताना हे मार्क करून बघा की गोल्ड कुठून एक्झॅक्टली रिस्पेक्ट करते. त्याच्यानंतर बाईंग साईडला गेल्याच्या नंतर तुम्ही बघा की गोल्ड एक्झॅक्टली, आणि ॲटोस्मार्ट वरतीच ठेवा, दुसरं काही चेंज करू नका, ते मार्केटला स्वतः ठरवू द्या. त्याच्यानंतर बाईंग साईडला बघा की तुम्ही बाईंग साईड पासून गोल्ड कुठून कुठपर्यंत हे आपल्याला रिस्पेक्ट देते. म्हणजे टाइम फ्रेम चेंज केल्याच्या नंतर हे मी सांगतोय. सेम आहे बिटकॉइन मध्ये पण. मी म्हणजे स्वतःच्या कंडिशन मी अशाच तयार करतो. जर मी एखादी सेलिंगचा रेंज काढली तर मला बघायचंय की मी रेड लाईन पर्यंत जर हा बॉक्स ड्रॉ केला तर काय रिस्पेक्ट आहे, त्यानंतर बॉक्सच्या खाली ड्रॉ केला तर काय रिस्पेक्ट आहे, डॅश पर्यंत काय रिस्पेक्ट आहे. आणि तो रिस्पेक्ट मी कशा बघतो, समजा मी जर इथून इथपर्यंत ड्रॉ केलं डॅश लाईन पर्यंत, समजा ही डॅश लाईन आहे माझ्यासाठी खालची रेड लाईन, ओके, ही डॅश लाईन पर्यंत मी बिटकॉइन मधलं सांगतोय, मी एक्झाम्पल देतो, तुम्ही कशातही करू शकता टाइम फ्रेम चेंज केल्याच्या नंतर. ओके, तर मी लगेच माझा 25%चा बॉक्स घेतो आणि इनकम्प्लीट आणि कम्प्लीट स्ट्रक्चरला खरंच रिस्पेक्ट दिलेली आहे का हे चेक करतो. जर माझ्या बॉक्सला रिस्पेक्टच दिली नसेल तर मग मी ह्या डॅश लाईन पर्यंत का ड्रॉ करू, मग मी लगेच चेंज करतो खाली, मग माझा 25चा बॉक्स पण चेंज होणार आहे इथे. समजतंय का? जिथे मला रिस्पेक्ट भेटेल मी तिथेच थांबणार आहे. समजतंय का? आणि असंच मी भरपूर, म्हणजे हे जर विकेंडला बघितलं ना तर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे भरपूर मी सगळ्या ह्याच्यावरती बॅक टेस्टिंग केलेली आहे मागचे 3-4 महिने. तेव्हा मला एक गोष्ट नोटीस झाली की 5 मिनिटावरती ज्या गोष्टी मला दिसतात त्या कुठं दिसत नाहीत आता सध्या. आणि लगेच रॅपिडली पण चेंज होत नाही. मार्केट स्वतः हे आहे, ऍडव्हान्स आहे. याचा अर्थ असा नाही की ते रोजच चेंज होतं. बोला सर, यामध्ये एक वेळेस परत बाईंगची आणि सेलिंगची रेंज मार्क करायचं, रिपीट करा. रिपीट काय करायचं, एकदम सोपं आहे. तुम्ही स्विंगच्या लो पासून अप साईडची रेंज काढायची, स्विंगच्या हाय पासून डाऊन साईडची रेंज काढायची. जर डाऊन साईडला इनकम्प्लीट असेल तर मग तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर हे खालच्या साईडला पेंडिंग दिसेल. ग्रीन लाईन किंवा ते डॅश लाईन पर्यंत म्हणजे ते मार्क करायचं ना आपण. सोपं आहे. जर तुम्ही नीट बघितलं ना, इथे मी काय लिहिलेलं आहे, हे काय लिहिलंय मी इथे, हे मी थोडंसं झूम करून दाखवतो.
हे काय लिहिलंय वाचा. 5 काय लिहिलंय? 5 डॉट बी टार्गेट. डॉट बी टार्गेट. ह्याचा अर्थ काय आहे? काय ह्याचा अर्थ? 5 मिनिटाची टाइम फ्रेम, सेलिंगसाठी डॉट लाईन, बाईंगसाठी टार्गेट लाईन. काय पाहिजे अजून? सगळं स्क्रीनवरती दिसतंय, फक्त हिंट पाहिजेत, कळायला पाहिजे ना आपण काय करतो ते. आणि मी हे का मुद्दामून लिहिलंय, समजा मीच बॅक टेस्टिंग करताना, कारण एवढं टाइम फ्रेम बॅक टेस्टिंग करणं आणि त्याच्यात जर समजा मी परत विसरलो तर मग अवघड होईल. त्याच्यामुळे मी जिथं मला रिझल्ट भेटला मी लगेच ते नोट करून ठेवलेलं आहे, की 5 मिनिटाची टार्गेट म्हणजे 5 मिनिटाची टाइम फ्रेम असेल, सेलिंगसाठी डॉट लाईन असेल, बाईंगसाठी टार्गेट लाईन असेल. समजतंय का? सर रेकॉर्डिंग अपलोड करणार आहेत आज? नक्की नक्की अपलोड करतो. आणि थोडंसं मला थोडा टाइम द्या, आपण कम्युनिटीसाठी पण आज लेक्चर घेऊ. ओके, आता हे लेक्चर आपण इथंच थांबवूत आणि कम्युनिटीसाठी आपण थोड्या वेळाने जॉईन होतो. ओके ठीक आहे, चालेल सर. ओके. आणि सर, ज्यांना सर, शिकायचं हॅलो, असेल हॅलो. लर्निंग, हा बोला. रेकॉर्डिंग लगेच अपलोड करतायत? लगेच सांगतो करायला मी. हा करा ना, बरं होईल. हो नक्की लगेच सांगतो करायला. हो, ओके. चालेल चालेल. हो, ज्यांना ऍडव्हान्स परत शिकायचं बघायला असेल किंवा कम्युनिटीमध्ये यायचं असेल त्यांनी DM करा टेलिग्रामला. ओके. हा हा. लागेल.